आता बातमी संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये रात्री उशिरा मोबाईल दुकानातून 39 लाख रुपये जप्त करण्यात आलेले आहेत। यासोबत नोटा मोजण्याच्या मशीनसह 4 आरोपींना अटक करण्यात आली। निवडणूक खर्च निरीक्षक आणि पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये शहरातील पैठण गेट येथील एका मोबाईलच्या दुकानात 39 लाखांची रोकड जप्त करण्यात आली। या प्रकरणी रमेश खंडूजी बुधवंत, शैलेश राठोड, असलम खान इस्माईल, शेख रिजवान शेख शफीक या चौघांना अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांनी चौकशी केली असता हवालासाठी ही रक्कम असल्याची माहिती त्यांनी दिली। त्यामुळे पोलिसांचा संशय आता आणखीन बळावलेला आहे। त्यांनी चौघांना अटक करून रोकड जप्त केली। या रकमेचा निवडणुकांसोबत काही संबंध आहे का याचाही शोध सुरू आहे। 39,65,000 रुपयाची रक्कम मिळालेली आहे आणि ही रक्कम निवडणुकीत वापरणार होती अशी माहिती मिळाली आहे। त्याबद्दल तेथे जे पैसे बाळगून होते त्या चौघा जणांना बगाटे सरांनी आम्ही विचारपूस केली असता त्यांनी काही समाधानकारक उत्तर दिलेलं नाही। त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तो सर्व रक्कम जप्त करण्यात आली आहे।